करमाळा तालुक्यामध्ये 2 वेळा वादळी वारे झालं। या वादळी वाऱ्यामुळे करमाळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा ह्या झोपलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। करमाळा तालुक्यातील शेटपळ असेल, चिकलठाण असेल, कुगाव असेल, वांगी नंबर 2 असेल, दहीगाव असेल, केडगाव असेल, मिरगावान, हिवरे या ठिकाणी देखील मोठमोठ्या केळ्या बागा वादळी वाऱ्यामुळं झोपलेला पाहायला मिळतात। यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। आपण आत्ता सध्या शेटपळ येथील केळीच्या बागेमध्ये आहोत। येथील जे पीडित शेतकरी ते आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, या ठिकाणी तुमची केळीची बाग वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालं आहे, किती नुकसान झालं आहे, काय सांगाल? काय नाव तुमचं? माझं नाव पांडुरंग लहू नाईक नवरे, राहणार शेटपळ, तालुका करमाळा। येथील आमच्या वाऱ्या वादळाने झालेल्या नुकसानीचं विक्री 3 लाखाच्या पुढे 10-11 लाखापर्यंत उत्पन्न निघणारी आम्हाला आमदा काहीही 0% उत्पन्न आहे। सगळी वाऱ्यामुळं वाटोळं झालं आहे आणि पुतूर कोणी पंचनामा केलं नाही, तर कोणी आलेलं नाही आणि कोणी बघितलंही नाही, तर आमची फार नुकसानी झाली। तर त्याचा शासनाने दखल घेऊन काहीतरी करावा, थोडंसं त्याचं पंचनामा करावा, तर येऊन त्याची देखभाल करावा आणि योग्य ती काय असेल ती त्यांचा आम्हाला भरपाया द्यावा। तुमचं किती केळीच्या बागेचं नुकसान झालं, साधारण अंदाजे किती उत्पन्न यातून मिळू शकत होतं? आम्हाला एकरी 3 लाखापासून ते 8-9 लाखापर्यंत मिळतो आहे। तर आता माझ्या स्वतःच्या 3 एकर केळी त्या, तर 3 एकराच्या केळीचं माझं जवळजवळ साधारण नाही म्हणलं तर 15 ते 16 लाखाचं नुकसान झालेली। तरी माझं खत गेलं आहे, माझं सगळी मशागत गेलेली, मी सगळं त्यांना आतापर्यंत घड येण्यापर्यंत मी सगळं पूर्ण तयारीने बाग आणलेली, पूर्ण माझी बाग झोपली, पूर्ण सगळी पडलेली आहे। सध्या पंचनामा करण्यासाठी काय कर्मचारी वगैरे या ठिकाणी महसूलचे वगैरे आले होते का? आणि पतूर तरी 2-3 दिवस झालं कोणी आलेलं नाही, कोणी महसूल अधिकारी आला नाही, कोणी तलाठी भाऊसाहेबांना कोणीच आलेलं नाही। तरी त्यांनी काही का होईना दखल घेऊन आमचं थोडंसं येऊन त्यांनी पाहणी करूनच पंचनामा करावा, अशी मी सरकारला विनंती करतो। नक्कीच आपण पाहत होतो की हे होते शेटपळमधील ज्यांची केळीची बाग उद्ध्वस्त झाली, ते पीडित शेतकरी आपल्याबरोबर होते। त्यांची संपूर्ण करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची देखील ही मागणी आहे की प्रत्यक्ष घटनास्थळावरती येऊन महसूल विभागाचे कर्मचारी असतील किंवा जे अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी येऊन सदर घटनास्थळाचे पंचनामा करून शासनाकडून लवकरात लवकर आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गामधून होते। कॅमेरामन प्रशांत नाईक नवरेसह शत्रुकुमार मोठे, TV9 मराठी, शेटपळ, करमाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।